महाराष्ट्रातील यवतमध्ये एका व्यक्तीनं केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला होता। या वादातून परिसरात दगडफेक झाली, जाळपोळ झाली। त्या 3 तासांमध्ये काय झालं, किती घरं आणि किती वाहनांचं नुकसान झालं याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। आपण जर पाहिलं तर ज्या आरोपीनं या सगळ्या पोस्ट केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली, त्याच्या घरावरती दगडफेक करून त्याचं घर आज त्याच्या घराला इजा पोचवण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते आहे। आपण यवत इथल्या आजच्या दंगलीचं वार्तांकन करतो आहे। 2 समाजातला हा जो तणाव होता तो तणाव साधारणतः 3-3.5 तास हा सगळा घटनाक्रम सुरू होता आणि त्या घटनाक्रमामध्ये 5 ते 10 हजार लोक रस्त्यावरती उतरले होते। त्याच्या आधी 2 सभा झाल्या। एक 26-27 तारखेच्या घटनेनंतर एक ग्रामस्थांची ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये सर्वधर्मीय लोक एकत्रित आलेले होते आणि त्यांनी या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणतं घर आहे जे त्या मुलानं जे महाराजांच्या बद्दल चुकीची गोष्ट केली आणि त्याचं घर तोडलंय? कुठे आहे त्याचं? सहकारनगर मध्ये आहे ना ते घर? चला त्या बाजूला जाऊ। तर त्याच्यानंतर ग्रामसभेमध्ये या गोष्टीबद्दलचा निषेध करण्यात आला। सर्वधर्मीय लोक त्याच्यासाठी एकत्रित आले होते आणि मग त्याच्यानंतर या युवकाला शोधण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला शोधल्यानंतर काल रात्री 2:30च्या दरम्यान त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या घराच्या मागून। आणि त्यानंतर मग दुसऱ्या एका तरुणानं जो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नाही आहे त्यानं अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये काल गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या झालेल्या सभेबद्दल काही वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हा जो समुदाय आहे तो चिडला आणि त्या समुदायानं ह्या घराची दिसतंय असं की या एका वाहनाची तोडफोड केलेली आहे। खास करून जे महाराष्ट्रीयन रहिवासी नाही आहेत अशा लोकांना त्यांना धडा शिकवा असा एक भाव होता आणि त्यातनं तुम्हाला दिसतंय की हा एक टेम्पो आहे ज्या टेम्पोच्या काचा तोडण्यात आलेल्या आहेत। ह्या तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की हा बहुतेक रस्त्याच्या कडेला उभा असलेला हा टेम्पो आहे। त्या टेम्पोचं हे नुकसान झालेलं आहे। जे इथले रहिवासी नाही आहेत, जे बाहेरून आलेले लोक आहेत अशांचं नुकसान यांना धडा शिकवा असं काहीतरी ग्रामसभेमध्ये ठरलं होतं असं म्हणतात। हा पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त आणि पोलिसाबद्दल असंख्य प्रश्न विचारले जात आहेत। खास करून 26-27 तारखेला जी घटना घडली त्याच्यानंतर जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीनं प्रक्षोभक अशी भाषणं केली गेली असं म्हणतात आणि त्याच्यानंतर परिस्थिती चिघळली। खास करून गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी जी भाषणं केलेली होती त्या भाषणानंतर परिस्थितीमध्ये आणखी परिस्थिती चिघळली आणि त्याच्यानंतर तिथे हिंदू राष्ट्र वगैरे अशी भाषा वापरली गेली। त्या भाषेचा भडकासुद्धा उमटला आणि एकूणच हा तणाव वाढला असं तर म्हणतात आणि त्याच्यामुळे परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तणाव आला। आज सकाळी हे बघा अजून एका टेम्पोचं इथं झालेलं नुकसान आहे जे दिसतंय मला की ह्या टेम्पोचं नुकसान झालेलं आहे। हा जो कोणाचा टेम्पो आहे? काय इथेच उभा होता का? का तोडला? किती वाजता आले? किती वाजता तरी 12 तुम्ही होते घरी? काय झालं मग तेव्हा? या पुढे थोडस। 12 वाजता तुम्ही असतानाच लोक आले? किती लोक होते? खूप लोक होते। हातात काय होतं? दगडी, त्यांच्या हातात दगडी काय दाराने बघा की हे हे काय हे दगडी हे काय सगळं हे तुमचे 2 टेम्पो फोडलेले त्यांचा टेम्पो। हा त्यांचा टेम्पो आहे। हा दुसरा टेम्पो जो फोडलाय हे काय खिडकीवर दगड मारलाय। ही खिडकीवर दगड मारलाय। हा ही खिडकीवर दगड मारलाय पण हा टेम्पो मुख्यत्वे याचा काच फोडलाय त्याने। दोन्ही काचा पडल्यात। ही पण काच फोडली आहे, पलीकडची पण काच फोडली आहे। पण ज्यांनी फोडली त्यांचं काय म्हणणं होतं? काय आपल्याला नाही माहिती, आम्हाला काय माहिती। तुम्ही घरातच होते? हा आम्ही घरातच होतो। तुम्ही घरात असताना किती वेळ चालला हा सगळा प्रकार? काय आपल्याला एवढं, आम्ही घरातच होतो पण दरवाजा लावून बसले होते दरवाजा लावून भीतीमुळे।
शिवीगाळ तसं काय नाही शिवीगाळ नाही नाही शिवीगाळ वगैरे तुम्ही होते का घरी होतो नेहमी. मग तुम्ही दरवाजा लावून बसले होते का हो, शिवीगाळ वगैरे तसं काही नाही. हम्म. काच फुटली एवढी. काय करता तुम्ही व्यवसाय तुमचा हाच व्यवसाय सर, टेम्पोचा वाहतुकीचा एवढाच. हा, आणि हा टेम्पो कोणाचा आहे हा या इकडे तुम्ही पण घरी होते का हे पण काचा तुम्हाला फुटलेला दिसेल हा इकडेही फोडलं तिकडेही फोडलं. या बाजूला निकेतन तुम्ही आणि किती वाजता साधारणतः घडला प्रकार काय 11-11:30 झालं असतं 12-1च्या टाइम. आणि तो कोण आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजाबद्दल असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं नाही तसं आम्हाला काय कळलं नाही. आम्ही घरात होतो दार बंद करून आत बसलो होतो. तुम्ही सगळे हां आणि किती वेळ हा प्रकार चालला सगळा आता हे नाही माहिती आपण घरी बसलो की तुमच्या ह्या टेम्पोला तोडण्याचा प्रकार किती वेळ चालला या इकडे काय किती वेळ चालला हा हो दीदी दार लावून ताई बसलो किती वेळ चाललं ते काय माहिती आवाज नाही आले दार बंद होता. तुम्ही काय घाबरून दरवाजे बंद केले ते हा धडपड अचानक चालू झाली. अचानक धडपड चालू झाली. मग आम्ही पण दरवाजे लावून घेतले डायरेक्ट. काय चाललं बाहेर काय समजलं नाही. ते आम्हाला काहीच कळलं नाही. सगळी धडपड चालू झाली. मग आम्ही पण भीतीने दरवाजा बंद केला. आणि किती आतमध्ये वेळ दगडफेक चालू होती ते आपल्याला ते माहित नाही चालूच होती तुम्ही पब्लिक. किती वेळाने दरवाजा सोडून बाहेर आले? आम्ही 1.5-2 तास झाला. 1.5-2 तास मध्ये बसले होते हां, आम्ही बाहेर नाही आलो. त्या ग्रामसभेला गेले नव्हते का 27 तारखेच्या नाही काय केलं ते. तर हा एक टेम्पो तुटलाय घर कुणाचं तोडलंय कुठे ते घर तोडलंय ते नाही सांगितलं. आम्ही ते अचानक धडपड चालू झाली. काहीच समजलं नाही. डायरेक्ट आम्ही बंद करून घेतलं. तर हे दृश्य तुम्ही बघत आहात की आतापर्यंतच्या माझ्या या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये तुम्हाला 3 तरी टेम्पो तुटलेले दिसतील ते कुठे घर हा कुठे दाखवा तर ज्या व्यक्तीने ते स्टेटस ठेवलं होतं हे बघा हे एक नाही ठीक आहे ना हे काच तोडलेली आहे ना कुणाचे आहे घर काय झालं ये खिड़कियां तोड़े, वो गाड़ी फोड़े, पीछे की गाड़ी फोड़े, ये गाड़ी फोड़े, कौन सी घर गाड़ी में फोड़े? खतरे डाले. हाँ ये टेम्पो. ये गाड़ी फोड़े हा, क्या किया आपने कुछ भी नहीं साहब, घर में बैठे वाले थे. बैठे क्या करें फतरे पे आए पहले 5-50 लोग. बच्चे लेके बैठे भवा मेरे हम फतरे मार रहे थे ऐसे जोर जोर से पत्थर इत्ताले फतरे ये देखो ये पत्थर के ऊपर इत्ताले ईटा फेंके. घरामध्ये 5 दगड एवढे आले. बघू दाखवा तुमच्या घरातलं दगड हे बघा हा काच आहे तुमचा कुठे हा किती लोक होते हो घरात आलेली लोक हा दगड पडलेत आमच्या इथं आतमध्ये. कुठे बघू हे कोपऱ्यामध्ये. दगड आहे तिकडे वरून आले तेव्हा हे दगडी ना. नाही इथला दगड दाखवा मला घरातला आतमधला दगड तर आहे लाईट आपल्याकडे नाही ना, तुटून साहेब. हा ही खिडकी तोडली सगळी सगळं ती ओके हा दगड आहे ओके ठीक आहे आत्ता स्थिती नियंत्रणामध्ये आहे आता तरी सगळं व्यवस्थित आहे का आता सध्या तर नाहीच बघा मागपासून पाहिले की कमी जास्त 400-500 पोरग होतं. बर काय म्हणत होते काय म्हणायचं बाहेर निघा तोडा जय शिवाजी जे हे नाही का वो गाड़ी से नाही घर कोणाचं तोडलंय ये नाही दुसरं घर जे होतं ज्यानं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीची गोष्ट केली त्याचं घर कुठे आहे ये नहीं ना हमारा भाई साहब. हा? खाली कुठे पाणी फिल्टर वाले पाणी फिल्टर अजून काय इकडे झालं हो ते बघितलं हे तुमचं आहे का ही पण गाडी तोडली साधारणपणे 7 ते 8 गाड्यांचं नुकसान झाल्यासारखं मला आता दिसतं आहे आणि अल्पसंख्याक समुदायाच्या ह्या गाड्या आहेत की ज्यांना तोडलेलं आहे दिसतंय आणि 2 गोष्टी आहेत एक लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली ही एक घटना आज एका व्यक्तीनं काल गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी जी सभा घेतली त्याच्यानंतर त्या सभेबद्दल काहीतरी आक्षेपार्ह टिप्पणी करणारी पोस्ट लिहिली ती एक घटना अशा 2 स्वतंत्र घटना आहेत आणि या सगळ्या घटनेमध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दल मात्र निश्चित प्रश्नचिन्ह आहे
कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, यवत.